नरेंद्र मोदी यांचा संसदीय लोकशाही संपवून फॅसिझमकडे झुकणारा प्रवास, मंदिर वही बनाएंगे हे सांगत ज्यांनी सत्ता मिळवली, आता मंदिर वही बनाया है, उसकी तारीख 22 है, असं करत संपूर्ण 2024च्या लोकसभेमध्ये आम्हाला मतं द्या असं तमाम हिंदूंना आव्हान असेल आणि राहायचं असेल या देशात तर तुम्ही आमच्या टर्म्सवरती राहा अशा तऱ्हेची धमकी जी राष्ट्रीय शिवसेनेकडून नेहमी देण्यात येते. त्याकरता 14 जानेवारीचा भारत न्याय यात्रा ही यशस्वी व्हावी या दृष्टीने सर्वांनीच त्या यात्रेला प्रचंड पाठिंबा द्यावा असं वाटतं. नमस्कार, मी विश्वास उटगी. येत्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये एक प्रचंड मोठं भव्य असं राम मंदिर उभे राहत आहे आणि या देशाचं केंद्र सरकार जे भारतीय जनता पक्षाचं आहे मुख्यतः, त्यांचा हा एक राष्ट्रीय कार्यक्रम आहे आणि 6 डिसेंबर 1992ला बाबरी मशिदीचं पतन तिथपासून मंदिर वही बनाएंगे ही घोषणा घेऊन ज्या बजरंग दलाचे, विश्व हिंदू परिषदेचे, भारतीय जनता पक्षाचे लोक राम जन्मभूमी आंदोलनाच्या नावाने उतरले, आज त्यांची एक स्वप्नपूर्ती होते. त्यामुळे 22 जानेवारी एक अत्यंत महत्वाचा दिवस, जवळजवळ 30 वर्षानंतर रामाचं एक प्रचंड भव्य मंदिर उभारून ते साजरे करणार आणि हा नॅशनल इव्हेंट आहे. मंदिर उभं करणं हे काही केंद्र सरकारचं किंवा राज्य सरकारचं काम नसतं, पण संपूर्ण विजय मिळवून देणारा असा हा आंदोलनाचा कार्यक्रम आता केंद्र सरकारचा असल्यामुळे केंद्र सरकार सरळ सरळ मंदिर वही बनाएंगे पासून हमने ये मंदिर बनाया है आणि 22 तारखेला त्याचं भव्य उद्घाटन होईल. आणि अर्थातच राष्ट्रीय शिवसंघाचे प्रमुख मोहनरावजी भागवत त्या ठिकाणी असतील. त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे केंद्र सरकारचे प्रमुख म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या ठिकाणी असतील आणि अर्थातच अमित शहा त्या ठिकाणी असतील. बाकीचे नड्डाजी वगैरे असतीलच, पण ह्या तिघांव्यतिरिक्त बाकी सगळेजण कॅमेऱ्याच्या बाहेर असतील आणि मंदिर उभं झालेलं असेल, त्याचं उद्घाटन होईल. 22 जानेवारीचा हा कार्यक्रम जसा महत्वाचा आहे त्याकरता संपूर्ण भारतामधून एक मोठी तयारी चालू आहे भारतीय जनता पक्षाची आणि केंद्र सरकारच्या मदतीने हजारो लाखो लोक त्या ठिकाणी येतील. रेल्वे, गाड्या, हे ते सगळं पुरवण्यात येईल. पण त्याचबरोबर दुसरी एक महत्वाची गोष्ट जी घडते ती इंडिया अलायन्स मध्ये एक सर्वात महत्वाचा मोठा पक्ष जो इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे, त्याची 39वी फाउंडेशन डे स्थापना दिवस आज नागपूरमध्ये झाला. आणि त्याच्या आधी मागच्या आठवड्यामध्ये काँग्रेस पक्षाने जाहीर केलं की आम्ही मणिपूरपासून ते मुंबईपर्यंत पदयात्रा पण करू आणि बस यात्रा पण करू. आणि पूर्वी आम्ही 4,500 किलोमीटर पदयात्रा केली असेल कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत, भारत जोडो यात्रा. आता आम्ही भारत न्याय यात्रा करू. तो सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय असा काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम आहे असं काँग्रेस पक्षाने पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलेलं आहे. आणि त्याची तारीख 14 जानेवारीला आहे. 14 जानेवारी काँग्रेसने असं म्हटलं नाही, पण ते मकर संक्रांतीचा दिवस आहे. त्यामुळे एक नवीन कृती या देशामध्ये जी घडते ती 14 जानेवारीला आणि नंतर राम मंदिराची जी कृती घडते ती 22 जानेवारीला, म्हणजे लगोलग एक आठवड्याच्या आतच. पण पहिल्या कृतीकडे जेव्हा मणिपूरपासून सुरुवात होईल, ज्या ठिकाणी अजूनही हिंसा शमलेली नाहीये आणि डबल इंजिनचं सरकार त्या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी नरेंद्र मोदी कधीही गेलेले नाहीयेत, तरी सुद्धा 3 राज्यांमध्ये निवडणूक जिंकलेले आहेत, लोकांनी मतं दिलेली आहेत आणि त्यातली 2 राज्य त्यांनी काँग्रेसकडून हिसकावून घेतलेली आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये राजकारणात गेल्या 30 वर्षात ज्या अनेक महत्वाच्या घटना घडल्या त्याच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा हे 2 मुख्य प्रवाह, एक आता सत्तेत आलेला आहे विध्वंसाचं राजकारण करत करत
सत्तेत येऊन बसल्यानंतर तो पुन्हा एकदा स्थिर होण्याच्या दृष्टीने, तिसरी टर्म मागण्याच्या दृष्टीने राम मंदिराची उभारणी, मंदिर वही बनाएंगे हे सांगत ज्यांनी सत्ता मिळवली, आता मंदिर वही बनाया है, उसकी तारीख 22 है, असं करत संपूर्ण 2024च्या लोकसभेमध्ये आम्हाला मतं द्या असं तमाम हिंदूंना आव्हान असेल. आणि राहायचं असेल या देशात तर तुम्ही आमच्या टर्म्सवरती राहा, अशा तऱ्हेची धमकी जी राष्ट्रीय शिवसंघाकडून नेहमी देण्यात येते. त्यामुळे राष्ट्रीय शिवसंघाचं राज्य भारतीय जनता पक्षाच्या त्यांचा पॉलिटिकल आउटफिट जो आहे, राजकीय हत्या जे आहे, त्याच्या नेतृत्वाखाली तिसरी टर्म ते मागतायत. यालाच एक 30 वर्षामध्ये एकदा एनडीए सरकारमध्ये पाठिंबा देणारं आणि नंतर UPA 1 आणि UPA 2 मध्ये 10 वर्ष डॉक्टर मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखाली सरकार चालवणारं काँग्रेस पक्ष, ते सुद्धा अलायन्स गव्हर्नमेंट होतं. पण आता इंडिया अलायन्स फॉर्मेशन केवळ काँग्रेस नव्हे, इंडिया अलायन्स फॉर्मेशन हे इलेक्शनपूर्वी अलायन्स होते. UPA 1 हे अटल बिहारी वाजपेयी सरकारचा पराभव करून आल्यानंतर अलायन्स निर्माण झाला आणि त्याला UPA 1 असं नाव मिळालं. तिथे 62 लोक डाव्या पक्षांचे होते ज्यांनी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला. अर्थात तेव्हा ममताजी, अर्थात तेव्हा म्हणजे तृणमूल काँग्रेस किंवा मुलायमसिंग यादव किंवा DMK हे सगळेच जण त्यावेळेस त्या UPA 1 मध्ये होते. UPA 1 मधले काही पक्ष, जवळजवळ सगळे पक्ष, आणि आता इंडिया अलायन्समध्ये काही आणखीन पक्ष आलेले आहेत. तो पोस्ट इलेक्शन अलायन्स झाला, आता प्री इलेक्शन अलायन्स होतोय. हा आजच्या परिस्थितीला मोठा बदल आहे. आणि यात्रा जी होणार आहे 14 जानेवारीपासून ते मणिपूर ते मुंबई आणि 6500 किलोमीटरचा प्रवास 20 मार्चला त्याची समाप्ती मुंबईत होणार आहे. याच्यामध्ये आर्थिक अजेंडा गेल्या 30 वर्षात काय बदललेला, त्याचा परिणाम जनतेवरती काय झालेला आहे, धार्मिक अजेंडा, विध्वंसाचा अजेंडा, बहुसंख्याक धर्माचाच राज्य असेल अशा तऱ्हेचा राष्ट्रीय शिवसंघाचा अजेंडा, आणि मग एकूणच अर्थव्यवस्थेचं जे काही गव्हर्नन्स आहे या संदर्भात आम्ही विकासाचा अजेंडा राबवतो असं म्हणून काही मोठभर कॉर्पोरेटच्या हाताशी अलायन्स करून केंद्र सरकार म्हणजे पर्टिक्युलरली अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे ज्या पद्धतीने आत्ता गेली 10 वर्ष केंद्र सत्तेत पाय जमवून बसले, ती मुख्यतः भारतीय भांडवलदारांचे प्रमुख कंपन्या, विदेशी भांडवलदार, त्यांच्या प्रमुख कंपन्या आणि नरेंद्र मोदी यांचं फॅसिस्ट टेंडन्सी असलेलं सरकार असं त्याचं स्वरूप आहे. याला प्रत्युत्तर म्हणून इंडिया अलायन्समध्ये जे पुरोगामी पक्ष आहेत, जे सेक्युलर पक्ष आहेत, जे संविधानाला मानतात आणि संविधानाप्रमाणे कायद्याप्रमाणे राज्य चाललं पाहिजे असं म्हणणारे लोक आहेत, ते सांगतात की हा फॅसिझमचा पराभव करायचा असेल तर संविधानातले मूलभूत अधिकार, संविधानाप्रमाणे केंद्र आणि राज्य शासनाचे जे एकूण व्यवहार असले पाहिजेत आणि त्या ठिकाणी सुप्रीम कोर्ट असो, इलेक्शन कमिशन असो किंवा अन्य ज्या स्वायत्त संस्था आहेत त्या बरकरार राहिल्या पाहिजेत. सेंटर आणि स्टेट यांचे संबंध एका संघराज्यामध्ये संविधानाप्रमाणे असले पाहिजेत आणि या ठिकाणी संसदीय लोकशाही चालली पाहिजे, प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ डेमोक्रेसी नव्हे. असे हे अत्यंत महत्त्वाचे सगळे प्रश्न आज अजेंड्यावरती आलेले आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांचा संसदीय लोकशाही संपवून फॅसिझमकडे झुकणारा प्रवास आणि आता ह्या 2 घटना ज्या प्रमुख घडत आहेत त्यापूर्वी 4-5 दिवसामध्ये तब्बल 150 खासदारांना, म्हणजे राज्यसभा असेल किंवा लोकसभा असेल, याला एकाच कारणासाठी बाहेर काढण्यात आलं की तुम्ही बाहेरून जे लोक आले त्यांनी लोकसभेत गोंधळ घातला, राज्यसभेत गोंधळ घातला, ते आतंकवादी होते. त्याच्यावरती पंतप्रधान किंवा होम मिनिस्टर यांनी
स्टेटमेंट इश्यू करावं असे जेव्हा प्रश्न विचारले तेव्हा त्यांना तुम्ही हे प्रश्न विचारू नका, तुम्ही विचारलं तर तुम्हाला बाहेर जावं लागेल, या पद्धतीने लॉक स्टॉक बॅरल लोकसभा आणि राज्यसभा रिकामी करण्यात आली. आणि त्यामुळे इंडिया फॉर्मेशनमध्ये किंवा इंडिया अलायन्समधले जे पक्ष आहेत यांची एकजूट तर भारतीय जनता पक्षानेच घडवून आणलेली आहे. ती आधी झालेली होती, पण त्यांच्यातले जे काही आपसातले मतभेद आहेत ते सगळे विसरून एकत्र आले. ज्या पद्धतीने संसदीय लोकशाहीमध्ये सभापती वागतात, वरच्या स्तरावरती आणि खालच्या स्तरावरती दोघांचं वर्तणूक एक, कारण दोघांचा बोलणारा नेता एकच. आणि म्हणून फॅसिझमकडे जाणारी ही लोकशाही नाहीच आहे. पण लोकांनी निवडून दिलेलं असल्यामुळे ही माणसाशी वागतात. त्यामुळे यांचा पराभव मतदान पेटीतूनच व्हायला पाहिजे, बॅलेट बॉक्समधूनच व्हायला पाहिजे. आणि कोणत्याही तऱ्हेने हिंसात्मक व्यवहार न होता गांधी, नेहरू आणि सामाजिक न्यायाच्या मार्गाने, राजकीय न्यायाच्या मार्गाने, आर्थिक न्यायाच्या मार्गाने हा प्रश्न आपण लोकांपर्यंत नेऊन पुन्हा एकदा या देशामध्ये संविधानावर आधारित संसदीय लोकशाही स्थापन करू. आणि लोकशाहीतले प्रश्न जनतेला विश्वासात घेऊन सोडवणार पाहिजेत. ही जी भूमिका इंडिया अलायन्सची आहे त्याच्यामध्ये सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजकीय न्यायाचा प्रश्न आहे. आणि लोकशाहीमध्ये सर्व संस्था त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य आणि कायद्यान्वये चालणारं राज्य याची पुनर्स्थापना करणं हा इंडिया अलायन्सचा एक महत्त्वाचा अजेंडा. त्यांनी जरी जाहीर नाही केला तर याच कारणास्तव ते एकत्र आलेले आहेत. किमान समान कार्यक्रम त्यांचा व्हायचा आहे, सीट शेअरिंग त्याचं व्हायचं आहे. त्याच्यामध्ये 548 एकूण ज्या काही लोकसभेतल्या जागा आहेत त्याच्यामध्ये कोणी किती जागा लढवाव्यात, कोणाला किती सीटा मिळतील हा प्रश्न ठरायचा आहे. पण एकाच एक या पद्धतीने आपण लढलो नाही, आपण जिंकणार नाही याची त्याला पूर्ण कल्पना आहे. याचं कारण 2019 नंतर आत्तापर्यंत जे काही निवडणुकीचे कार्यक्रम झालेले आहेत त्या ठिकाणी प्रचंड जी लोकप्रियता कोणत्याही पद्धतीने का होईना नरेंद्र मोदींची आहे ती 50 ते 60% पोहोचलेली, ती आता खाली आलेली आहे. पण तरी सुद्धा ती इतर कोणत्याही नेत्यापेक्षा जास्त आहे. आणि राहुल गांधीचा ग्राफ हा अगदी 7% ते आता पूर्ण 40% पोहोचतोय. त्यामुळे वाढता जो लोकप्रियता ग्राफ आहे तो राहुल गांधींचा आहे. इतरही नेत्यांची लोकप्रियता वाढत आहे, पण सर्वात जास्त विरोधी पक्ष नेता, लोकप्रिय नेता हे राहुल गांधींचे आहे. आणि ते पक्षाचे अध्यक्ष नाही आहेत, पण ते पूर्वी पक्षाचे अध्यक्ष होते. आणि भारत जोडो यात्रेनंतर ही त्यांची जी लोकप्रियता वाढलेली आहे. आणि आता ते जे आक्रमक पद्धतीने ॲसर्टिव्ह झालेले आहेत, जनतेचा कार्यक्रम राबवण्यासाठी, लोकशाहीची पुनर्स्थापना करण्याकरता डरोमत ही एक घोषणा घेऊन आणि सत्यमेव जयते ही एक घोषणा घेऊन ते नफरत किंवा द्वेष आणि मत्सर या राजकारणापासून आपण लोकांना जवळ केलं पाहिजे. आणि लोकांना प्रेमाचा संदेश देत, लोकशाहीचा संदेश देत, त्यांच्या अंगभूत गुणांना विकास करणं, मग ते सर्वात छोटातला छोटा कारागीर असेल, उद्योजक असेल, कष्टकरी असेल, शेतकरी असेल, यांच्यावरती त्याच प्रभाव पाडत आहेत. मग ते महिला कुस्तीगीर असतील किंवा पुरुष कुस्तीगीर असतील, त्यांना आधार देत आहेत. बलात्कार झालेल्या महिलांना ते आधार देत आहेत. आणि जळत्या मणिपूरला पण ते पहिल्यांदा जाणारे विरोधी पक्षाचे एकमेव नेते आहेत. त्यामुळे जनतेला तो आधार वाटतो या देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये. अशा तऱ्हेची त्यांची इमेज आहे. त्यामुळे देश एकसंघ ठेवणं, केंद्र आणि राज्य हितसंबंध जपणं संविधानाप्रमाणे हा एक उद्दिष्ट घेऊन, लोकशाहीची पुनर्स्थापना करणं हे उद्दिष्ट घेऊन आज जेव्हा राहुल गांधी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायासाठी पुन्हा एकदा मणिपूर ते मुंबई असा जेव्हा प्रवास करतात तो 20 मार्चला संपेल. 14 जानेवारी ते 20 मार्च अजेंडा अत्यंत स्पष्ट आहे. 2024च्या निवडणुका, या 1 फेब्रुवारीचं बजेट
ते साधारणपणे 10 दिवसाच्या अंतराने वोट ऑन अकाउंट असेल, ते पूर्ण बजेट नसणार. वोट ऑन अकाउंट घेऊन कदाचित इलेक्शन कमिशन निवडणुका जाहीर करेल. गेल्या वेळेस म्हणजे 2019 मध्ये मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणुका जाहीर झाल्या होत्या, पण ह्यावेळेस आधी पण जाहीर होऊ शकतात अशी सध्याची तयारी आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने लोकसभा रिकामी करण्यात आली, हुकुमशाही पद्धतीने, लोकांना बोलू दिलं नाही आतमध्ये आणि बाहेर पण बोलू दिलं जात नाहीत. लोकांवरती सीबीआय, ईडी, विशेष करून विरोधकांवरती जिथे जिथे इलेक्शन चालू असेल त्या राज्यांमध्ये पहिल्यांदा सीबीआय पोहोचते, ईडी पोहोचते, पोलीस पोहोचतात, दबाव निर्माण होतो, विरोधी पक्षांच्या घरांवरती हल्ले होतात. पुढे काय होतं माहीत नाही. पण लोकांमध्ये एक प्रकारे दहशत निर्माण करणं आणि दहशत निर्माण करून वोट आम्हालाच दिलं पाहिजे, आम्ही तुम्हाला आमच्या योजनांच्या मार्फत हे पैसे मिळवून देतो. आणि आता दिसतंय बँकांमध्ये 10 कोटी जनधन खाती ही निष्क्रिय आहेत, म्हणजे इनऑपरेटिव्ह आहेत. 51 कोटी खात्यांमधून ज्या योजनांवरून पैसे जातात सरकारच्या योजनांचे, 10 कोटी निष्क्रिय आहेत. त्याचा अर्थ काय? पण त्याच्यामध्ये 13,000 कोटी रुपये शिल्लक आहेत. अशा तऱ्हेचे अनेक छोटे मोठे फ्रॉड या सरकारच्या प्रत्येक खात्यात दिसून येतील. राफेल पासून ते आत्तापर्यंत अशी शेकडो उदाहरणं आहेत. पण या प्रश्नाची चर्चा आता इलेक्शनमध्ये होणार. कॅगचे रिपोर्ट्स काय म्हणतात, विकासाचे कार्यक्रम काय काय झालेले आहेत, शेतकऱ्यांसाठी काय केलं, कामगारांसाठी काय केलं, उघड उघड याची चर्चा होणार. आणि हे सगळं अपेक्षित आहे. एकूण अर्थव्यवस्थेचा जो बट्ट्याबोळ झालेला आहे, तरी सुद्धा फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी असं वर्णन भारतीय जनता पक्षाचं सरकार करतं. तर या प्रश्नाची चिरफाड होणारच. इलेक्शन जेव्हा जाहीर होता तेव्हा हा प्रश्न चिरफाड होतं. आणि मग तेव्हा राम मंदिराचा प्रश्न घेऊन 30 वर्षापूर्वी जे लोक रस्त्यावरती उतरले आणि त्याला त्यांनी आंदोलन असं शब्द दिलं, वास्तविक या देशाला दुभंगणारं असं राजकारण होतं. डॉक्टर आंबेडकरांच्या परिनिर्वाणाच्या दिवशीच बाबरी मस्जिद पाडण्यात आली आणि नंतरच्या प्रत्येक 6 तारखेला मुंबई महाराष्ट्रात दंगल सदृश्य वातावरण होतं. आणि 12 मार्चला 1993 दाऊद इब्राहिम ISI कडून बॉम्बस्फोट झाले. आणि ह्या संपूर्ण वातावरणामध्ये, एक दहशतीच्या वातावरणामध्ये भारत हा इनसेक्युअर झालाय, असुरक्षित झालाय. आजही दाऊद इब्राहिम जिवंत आहे का मेलाय याच्यावरती रकाने भरभरून लिहिले जातात. टीव्हीच्या बातम्या 24 तास चालू राहतात. दहशत आणि दहशतवाद हा एक क्राईम स्टोरीज जशा येतात पोलिसांच्या, तशा माध्यमांच्या बातम्या झालेल्या आहेत. खऱ्या आणि खोट्या या तपासण्याची गरजच नाही. पण ऑफिशियल झालेल्या या गोष्टी प्रचाराचं तंत्र बनलेलं आहेत. फेक न्यूज, डीप फेक न्यूज आणि डिस्ट्रॅक्टिंग द मेनस्ट्रीम इश्यूज, म्हणजे लोकांना गुमराह करणारे असे विषय माध्यमांमार्फत पेरून लोकांना खऱ्या प्रश्नांपासून लांब नेणं. आणि खरे प्रश्न आपले बेरोजगारीचे आहेत. रोजगारच मिळत नाहीत हे प्रश्न खरे आहेत. नवीन उद्योग निर्माण होत नाहीत आणि आहे त्या उद्योगातले लोकांना जुनी पेन्शन हवी आणि जुनी पेन्शन मिळत नाहीये. लोकांना नोकऱ्याच नाहीयेत आणि त्या कायमस्वरूपाच्या नोकऱ्या नाहीत, सगळ्या कंत्राटी नोकऱ्या आहेत. विषमता प्रचंड आहे. फाउंडेशनमध्ये, फोर्ब्स 500 मध्ये भारतातले किती आहेत याच्यावरती मोठ्या बातम्या असतात. पण 90 कोटी लोकांना 5 किलोचं धान्य आम्ही मोफत देतो ही बातमी बनते. पण लाज वाटत नाही की ते दारिद्र्यामध्ये आहेत आणि 5 किलोच्या धान्यावरच त्यांनी जगावं असं पुढची 5 वर्ष असं जेव्हा सांगितलं जातं, तर हा इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा भाग असू शकतो का? शेतकऱ्याच्या आमदनीला स्वामीनाथन वारले, पण त्यांचा 1.5 भाव मिळणं त्यात अशक्यप्राय गोष्ट झाली आहे. पण तरी पण शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू, 2 कोटी रोजगार दर निर्माण करू, ह्या सगळ्या फालतू गप्पा या देशाच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या लोकांनी 10 वर्ष सातत्याने फेक न्यूज म्हणूनच आपल्या भाषणात ओपन केलेला आहे. त्याचा सुद्धा लोकांना वीट आलेला आहे. तेही लोकांना कळतं. पण तरी सुद्धा जिंकून येत आहेत म्हणून ते फेक न्यूज जरी असेल
असत्य जरी असेल, खोटं जरी असेल, तरी बाबरी मशीद पाडणं हा गुन्हा जरी असला तरी राम मंदिर बांधलं त्यामुळे आम्हाला तुम्ही मतं द्या, अशा तऱ्हेचा प्रचार होतोय. आणि यातून एक वेगळंच वातावरणामध्ये लोकांना नेऊन ठेवणं आणि लोकांमधल्या ज्या मागास प्रवृत्ती असतात, आपलं मन पुढारलेलं पण असतं आणि मागास पण असतं, त्या मागास प्रवृत्ती ज्या असतात त्यांना उजाळा देण्याचं काम या पद्धतीची विचार प्रवृत्ती करते. आणि त्याला एक्झॅक्टली वळण देण्याचं काम जर आता कोणाला करायचं असेल तर इंडिया अलायन्सला करायला लागेल. आज जरी ते विरोधात असले तरी भारताचं भवितव्य म्हणून इंडिया अलायन्सकडे बघणं आवश्यक आहे. कारण का भारत एवढा मोठा खंडप्राय देश इतका मागास असून चालणार नाही. 10 वर्षापूर्वीची भारताची परिस्थिती, जीडीपीचा वाढता वेग आज नाही आहे. करोना हे मधल्या काळाचा निमित्त असेल, पण करोना असो कर नसो, एकूणच 10 वर्षातलं आर्थिक व्यवस्थापन हे अत्यंत वाईट पद्धतीचं होतं. आणि इथे सामान्य माणसाची दैना झाली आहे, गरिबांची संख्या वाढलेली आहे, बेरोजगारांची संख्या वाढलेली आहे, महागाई अपरिमित आहे. ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरच्या हातात नाहीये, ते 6% वर नेहमीच राहिलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये राम जन्मभूमी, राम मंदिर उभं करणं हा अजेंडा गेले 30 वर्ष चालवून झाला, त्याला एंड आलेला आहे. मंदिर उभं राहील, मंदिर का उभं राहू नये. या उत्तर प्रदेशात नव्हे, भारतामध्ये हजारो मंदिरं रामाचीच आहेत, शंकराची आहे, देवी देवतांची आहेत आणि ती फार पूर्वीपासून आहेत. निव्वळ मथुरेमध्ये श्रीकृष्णाची देवळं अक्षरशः शेकडोनी आहेत आणि अयोध्येमध्ये रामाची देवळं सुद्धा शेकडोनी आहेत. पण तरी पण मंदिर वही बनाएंगे हा एक राजकीय अजेंडा बनतो आणि त्याच्यावरती मतं मागितली जातात. या संविधानाला शासनाने धर्मकारण करता कामा नये असं म्हटलेलं आहे डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाने. तुम्ही धर्माचं आचरण करा, तुम्ही श्रद्धा तुमची असेल, तुमची पूजा अर्था असेल ती जरूर केली पाहिजे, त्याच्यात शासनाने हस्तक्षेप करता कामा नये. पण शासनाला असा धर्म नसतो हे संविधानाने स्पष्ट केलंय. पण हे केंद्र सरकार हे असं एक शासन आहे जे धर्मावर आधारितच राजकारण करू पाहते. आणि म्हणून मंदिर वही बनाएंगे हा केंद्र सरकारचा अजेंडा होतो आणि त्याकरता ते सर्व राजकीय पक्षांना सुद्धा बोलवतात. आणि त्या ठिकाणी मात्र राष्ट्रीय स्वयंसेवकांना एक पुढाकार दिला असतो, कारण हे भारतीय जनता पक्षाचं सरकार हे राष्ट्रीय स्वयंसेवकाचं आहे आणि इथेच ती विचारांची लढाई आहे. त्यामुळे 22 जानेवारीच्या आधी इंडिया अलायन्सच्या वतीने नवे काँग्रेस पक्षाच्या वतीने जी एक भारतीय न्याय यात्रा सुरू होणार आहे, त्या न्याय यात्रेला एक भावी अजेंडा जनतेचा जो आहे त्या दृष्टीने बघितलं पाहिजे. भारतामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई कोणत्याही भाषेचे लोक हे राहतात, राहिले पाहिजेत आणि शांततेने भारतीय जनतेचा विकास व्हायला पाहिजे. विकास म्हणजे फ्लायओव्हर, विकास म्हणजे रस्ते, विकास म्हणजे बुलेट ट्रेन ही एक बकवास कल्पना आहे. विकास जो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे आर्थिक भाषेमध्ये, तो सर्वांगाने माणसाचा विकास, त्याचं आरोग्य काय, त्याचं शिक्षण काय, त्याला खायला किती मिळतं, त्याला रोजगार आहे की नाही, या अशा अनेक, त्याचं प्राथमिक शिक्षण, त्याचं साक्षरता, या सगळ्या पद्धतीने ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये भारत किती पुढे नाही, फार मागे, 130 देशांच्या मागे आहे. आरोग्याच्या इंडेक्समध्ये फार मागे आहे. होय, दरडोई उत्पन्नामध्ये सुद्धा भारत खूप मागे आहे, अगदी बांगलादेशच्या बरोबरीने आहे. पण जीडीपी मध्ये आम्ही फक्त पुढे आहोत असं म्हणून, किंवा आमचा $600 बिलियन फॉरेन एक्सचेंजची किटी आहे असं म्हणून आम्ही सर्वश्रेष्ठ असा गौरव हा गर्वाचा भाग झाला. आणि या गर्वाचं घर अशा पद्धतीची भ्रष्ट लोकशाही किंवा करप्ट लोकशाही आपल्याला नको आहे. आणि म्हणून लोकांनी आपल्या धर्माचं आचरण करून, श्रद्धेचं पालन करून, पण 2 धर्मामध्ये सामंजस्य राखून जगलं पाहिजे. आणि माणसाचा सर्वांगीण विकास होणं याच्यात आर्थिक विकास सामावलेला आहे, तो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सच्या अनुषंगाने असला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने केवळ जीडीपी म्हणजे विकास नव्हे ही संकल्पना लोकांना सांगणं, त्याला राजकीय न्याय देणं, त्याकरता कास्ट सेन्सस करणं. पण कास्ट सेन्सस करून झाल्यानंतर जे गरीब आहेत त्यांची गरिबी दूर करण्याकरता सर्वांना रोजगार कसा देता येईल, त्याकरता औद्योगिक विकेंद्रीकरण करणं आणि सरकारची धोरणं केवळ
काही एक स्कीमच्या मार्फत तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकले म्हणजे विकास झाला असं समजणाऱ्यांना एक चपराक बसली पाहिजे. धोरणात्मक दृष्ट्या आपण जनतेसाठी काय करतो, कोणता आर्थिक न्याय देणार आहोत याकरता केंद्र सरकार किती गुंतवणूक करेल, किती धोरणं घेईल, योजना आखेल, याला महत्व आहे. पैशाने किती त्यापेक्षा धोरणात्मक विकास सुरुवातीला 50 पासून योजनाबद्ध पद्धतीने झाला, त्याला विशेष करून आता गेल्या 10 वर्षात खीळ बसलेली आहे किंवा ती गेल्या 20 वर्षात खीळ बसलेली आहे. आणि म्हणून काँग्रेस जरी उद्या इंडिया अलायन्सचं राज्य आलं तरी त्यांना आपल्या अनेक धोरणांची पुनराखणी करावी लागेल. एवढ्या चुका त्यांनीही पूर्वी केलेल्या आहेत. आणि म्हणून एक नवीन आव्हान या 14 जानेवारीपासून निघणारं जे मणिपूर ते मुंबई यात्रा आहे त्या यात्रेला यश मिळावं, कारण तो एक अत्यंत भारतीय विकासाचा अजेंडा आहे. सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय या देशाच्या जनतेसाठी असणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्याचा अजेंडा हा लोकांसाठी आहे, तो भारताच्या विकासासाठी आहे. म्हणून त्याला यश मिळावं ही अशी अपेक्षा आहे. त्यामुळे 14 आणि 22 जानेवारीमध्ये जो हाईप निर्माण करण्याचा प्रयत्न राम मंदिराचा करण्यात येतो, मंदिर वही बनागे जरूर बनाव, लेकिन मंदिराच्या नावाने आम्ही अजून 100 मशिदी तोडू, आम्ही 100 चर्च पाडून टाकू, पण मग या सर्वांच्या आधी बुद्धाची मंदिरं होती त्याचं काय झालं? मंदिराच्या खाली, मस्जिदच्या खाली असा जर कोणी प्रश्न उपस्थित केला तर भारतात उत्पात होईल. हा उत्पात होणं, भारत देश पुन्हा 50 वर्ष मागे जाईल, हे होता कामा नये. याकरता आपल्याला सर्व धर्मांचा आदर करून आपल्याला एक अजेंडा नीटपणे राबवायला लागेल. आणि त्याकरता 14 जानेवारीचा भारत न्याय यात्रा ही यशस्वी व्हावी या दृष्टीने सर्वांनीच त्या यात्रेला प्रचंड पाठिंबा द्यावा असं वाटतं. आणि याच्यातूनच 2024च्या इलेक्शनमध्ये आपण पुढे जाऊ शकतो आणि इंडिया अलायन्सचा विजय हा त्यातच निश्चित होऊ शकेल. भारताच्या 2024च्या प्रागतिक विकासामध्ये ही न्याय यात्रा अत्यंत महत्वाची भूमिका बजावते. धन्यवाद. इथेच थांबतो.